गोष्टीचं नाव आहे दक्षता. बाळू, पप्प्या, सूर्या आणि वैभव असे 4 मित्र होते गल्लीमध्ये. त्यांना गप्पा मारायची फार हौस. एकदा एका मित्राच्या घरी वास्तुशांतीच्या जेवणाला जाऊन आले आणि नंतर त्या पप्प्याच्या घरासमोर बसले कट्ट्यावर गप्पा मारत. त्यांना काय दिवस रात्र काय नाही, एकदा बसले की गप्पा मारायला सुरुवात. त्याच्यासमोर एक काका काकू राहत होते. दोघं म्हातारे होते. त्या काकांना नीट दिसायचं नाही आणि काकूंना ऐकायला यायचं नाही. हे दोघं एकत्र कसे काय राहतात ह्याच्यावरच त्यांच्या गप्पा चालू होते. आणि त्यांच्या घराकडनं एक माणूस येताना दिसला. त्याच्या खांद्यावर बंब होता, पाणी तापवायचा बंब असतो तो. बाळाला लगेच संशय आला. त्याच्या समोर जाऊन उभारला. ओ मामा. काय रे काय? नाही, बंब खाली ठेवा. का काय झालं? कुणाचा आहे बंब? कुणाचा म्हणजे माझा आहे. कुठं चालला आहे मग घेऊन? चाललो आहे दुरुस्तीला. तुला काय करायचं आहे? तुला काय करायचं आहे? आत्ता या काकाच्या घरातनं बंब घेऊन आलं तिकडनं. बऱ्या बोलानं सांग. नाही, मी विकत घेतला बंब 400 रुपयाला. 400 रुपयाला? उरलेले पैसे दाखव बघू. उरलेले पैसे दाखव म्हटल्यावर तो उगीच सटपटला आणि या मुलानं काहीतरी संशय आला असं त्याला वाटलं. तोपर्यंत आणखी लोक जमा व्हायला लागले. तेव्हा त्याला समजलं आणि तो पळायला लागला म्हटल्यावर काय, याने त्याला पकडलं आणि चांगला चोप दिला. पोलीस येतील तेव्हा येतील म्हणून, याचं काय करायचं. चांगला मार मिळाल्यावर तो माणूस गेला पळून. त्यानंतर हे बंब घेऊन त्या काका काकूंच्या घरामध्ये गेले. ओ काकू, काय झालं रे बाळानं? बाळानं नाही, बंब आहे काय तुमचा? बंब नाही रे, पंप आहे आमच्याकडं. पंप देऊ काय? पंप कशाला देताय? हा बघा बंब. हो, आमच्याकडं पण आहे असला बंब म्हणाले. अहो तो बंब काय? हा तुमच्याच घरातला बंब आहे. तो माणूस घेऊन चोरून चालला होता. बरं, चांगलं केलंस हां. म्हणून बंब त्यांनी तिथं ठेवला आणि ते बाहेर पडले. मग त्या काकांना सांगितलं, जाताना घरातनं आतनं कडी लावा म्हणजे चांगलं होईल. बरं म्हटले काका. पण लोकांना मात्र त्या काका काकूंपेक्षा ही टवाळकी मुलं होती त्यांच्या दक्षतेवरच चांगला विश्वास बसला.